आज आपण पाहणार आहोत गठडी पुलाव. एकदम टेस्टी आणि डिलिशियस. कुठल्याही पार्टी, फंक्शन, बर्थडेला तुम्ही तयार करू शकता. एकदम जबरदस्त बनवून तयार होतो. हॅलो फ्रेंड, मी सोनाली सिंपल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गठडी पुलाव. त्यासाठी एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये तेल टाकायचे 3 चम्मच. त्यानुसार खडे मसाले टाकायचे, जसे की इलायची, तमालपत्र, दालचिनीचा तुकडा, चक्री, 1 चम्मच जिरा, अर्धा चम्मच शाही जिरा, तमालपत्र आणि लवंग आणि मिरे. अगदी चवीनुसार 1-1, 2-2 टाकले तरी चालेल. त्यानंतर 1 स्लाइस केलेला कांदा, 4-5 हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि तेलामध्ये छान परतून घ्यायच्या. अगदी कांदा लंबा मस्त कट करायचा आणि तो आपल्याला यूज करायचा आहे. आता इथे मी हिंग टाकलेले आहे अर्धा चम्मच आणि 1 मोठा चम्मच आलं लसणची पेस्ट टाकलेली आहे. ते देखील आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स केल्यानंतर आपण याला 1 टमाटो टाकणार आहोत. ते देखील आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे अगदी 1-2 मिनिट. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 बटाटा टाकायचा आहे, कट करून साल काढून सोलून घेतलेला बटाटा आहे. त्यानंतर अर्धी वाटी मटार टाकलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बी भाज्या यामध्ये ॲड करू शकता. आता हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे, चवीनुसार मीठ. आणि इथे मी गरम मसाला 1 चम्मच टाकलेला आहे. मसाला तुम्ही कुठलाही टाकू शकता, गोडा मसाला किंवा तुमच्या आवडीप्रमाणे. भातालासाठी जे बिर्याणी मसाला कुठलाही वापरू शकता तुम्ही. कढीपत्त्याची पाने टाकली आहेत मी. आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मी धुवून ठेवलेला तांदूळ साईडला ठेवलेला आहे, तो टाकायचा आहे. त्यापूर्वी मी यामध्ये कोथिंबीर टाकली आणि ती देखील आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे. आता इथे मी 2 वाटी कोलम तांदूळ घेतलेला आहे. हा स्वच्छ धुवून मी साईडला ठेवलेला होता आणि आता हा आपण तांदूळ कुकरमध्ये टाकून घेऊया. आता हे आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे, कुकरचं झाकण न लावता. छान मिक्स करून घेणार आहे मी आणि जेवढा आपण तांदूळ घेतलेला आहे तेवढंच मी पाणी घेत आहे. त्याहून अगदी अर्धी वाटी जास्त टाकायचं आहे आणि कुकरचं झाकण न लावता आपल्याला हे असं शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. या स्टेजला तुम्ही मीठ चेक करू शकता, कमी जास्त. आता हे आपल्याला असंच उकळत ठेवायचं आहे जोपर्यंत भात आपला शिजत नाही तोपर्यंत. झाकण आत्ताच लावायचं नाही. आता आपण साईडला 1 वाटी दही घेतले, त्यामध्ये खिसलेलं गाजर टाकलेलं आहे. 1 वाटी पालकची प्युरी घेतलेली, त्यामध्ये मटार टाकलेले आहेत आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, म्हणजे अर्धीच वाटी आहे ही. आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. गठडी पुलाव बनवणार आहेत म्हणून हे साहित्य लागणार आहे. यामध्ये बेसन पिठामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि पालकच्या प्युरीमध्ये देखील मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, चिमूटभर लाल तिखट, आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे झालं आहे आपलं गठडीसाठीचं साहित्य तयार. आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर पालकच्या प्युरीत देखील तुम्ही 1 चम्मच बेसन पीठ टाकून घ्या, त्याने देखील चव खूप छान होते. पण मी यामध्ये पनीरचे तुकडे टाकणार आहे म्हणून मी यामध्ये बेसन पीठ टाकलेलं नाही. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इकडे साईडला आपला बघा, भात बरोबर आपला 80% शिजलेला आहे. त्यानंतर असं होल करायचे एका बेलण्याच्या साहाय्याने. मोठी होल करायचे आहेत. इथे 3 होल करणार आहे मी, मोठी. हे अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आपण गठडीसाठी जे साहित्य बनवलेलं होतं त्यामध्ये टाकणार आहोत. इथे मी बेसनचं टाकत आहे सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये आणि नंतर इथे दही आणि गाजरचं मिश्रण टाकणार आहोत. पूर्ण असं दाबून टाकायचं आहे आपल्याला, जेणेकरून ते पूर्ण शेवटपर्यंत जाईल. फ्रेश दही घेतलेलं आहे त्यामुळे इतकी छान चव येते ना याची, एकदम क्रीमी आणि एकदम तूप टाकायची आवश्यकता नाही, इतकं जबरदस्त पुलावची टेस्ट येते. आता तिसऱ्या होलमध्ये मी पनीर, पालक आणि मटारचं मिश्रण टाकणार आहे. ते देखील आपल्याला शेवटपर्यंत बुडापर्यंत टाकायचं आहे. आता इथे पहा, कुकरचं झाकण आता लावायचं आहे आपल्याला आणि 1 शिट्टी होऊ द्यायची, कारण की हलकंसं पाणी होतं बुडामध्ये भाताच्या. त्यामध्ये भात एकदम परफेक्ट शिजून तयार आहे. पूर्ण कुकर थंड झाल्यानंतर मी ओपन केलेलं आहे. आता इथे पहा, भात एकदम मोकळा मऊ लुसलुशीत बनून तयार आहे. आता एका प्लेटमध्ये मी हे काढून घेणार आहे. इथे पहा, ह्या दह्यानं इतकं क्रीमी चव येते ना ह्या राईसला, अप्रतिम. आता इथं आपण नेक्स्ट गठडीचं काढून घेऊयात.
एकदम छान. हे पहा बेसनची गठडी देखील आपली व्यवस्थित तयार आहे. त्यानंतर मटार पालक याची देखील गठडी एकदम परफेक्ट निघून तयार आहे. हे पहा एकदम परफेक्ट कलर आणि चव तर बघा. इथे बघा कुकरमध्ये मी दाखवते, शेवटपर्यंत आपल्या गठड्या बरोबर तशा आहे. प्रत्येक सर्विंग बरोबर तुम्ही एक स्पूननं काढून ते सर्व करू शकता. इथे पहा इतकी छान परफेक्ट आपली बेसन देखील मस्त शिजलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही कोशिंबीरसोबत, बीट घालून केलेली दह्याच्या कोशिंबीरसोबत सर्व करू शकता. एकदम परफेक्ट पार्टीवेअर आपला पुलाव बनून तयार आहे. गठडी पुलाव एक नंबर लागतो खायला. नक्की ट्राय करा घरी. आणि रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगा. आणि रेसिपीला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एकदम कलरफुल पिंक कोशिंबीरसोबत सर्व केल्यानंतर एकदम लहान मुलं मस्त आवडीनं खातील. एकदम परफेक्ट तयार आहे. वरून तुम्ही कोथिंबीर पुदिना टाका आणि चव त्याची तर इतकी छान लागते. नक्की ट्राय करा. सगळ्यांना हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि 31च्या पार्टीला हा व्हेज पुलाव नक्की ट्राय करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.